काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झालाय। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवरती काही वेळापूर्वी दहशतवादी हल्ला केला गेला। या हल्ल्यामध्ये 24 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। 13 पर्यटक जखमी झालेले आहेत। हा आकडा आणखी वाढलाय। ताज्या माहितीनुसार एकूण 27 पर्यटकांचा या गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे। 13 पर्यटक जखमी झालेत आणि त्यातल्या 5 जणांची प्रकृती ही अतिशय चिंताजनक असल्याचं कळतंय। जिन्होंने अपनी जान गंवाई और जो घायल हैं उनकी रक्षा हो और भगवान उनकी आत्मा को शांति दे जो गुजर गए हैं। पर सबसे बड़ी बात ये है, ये कोई नया खेल थोड़ी है। ये कब से सुनता रहा हूँ, 40 साल से सुनता रहा हूँ। पहलगाम, अमरनाथ, ये आतंकवादी, ये कोई नई घटना नहीं है। ये काम को अंजाम एकदा आपण जाऊया। आपले प्रतिनिधी प्रशांत आपल्या सोबत आहेत। प्रशांत, 370 कलम हटवल्यानंतर थोड्या छोट्या मोठ्या कुरबुरी पाहायला मिळालेल्या होत्या, हल्लेही झालेले होते, पण त्यानंतर झालेला हा सर्वात मोठा हल्ला म्हणावा लागेल। बरोबर, 370 कलम हटवलं आणि त्यानंतर जर बघितलं आपण, महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात जर माहिती घेतली तर आपल्या 370 कलम हटवल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली। जम्मू काश्मीर आणि खास करून जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक झाली। निवडणूक अतिशय शांत पद्धतीने पार पडली आणि खोऱ्यातील मतदारांनी ज्या पद्धतीने मतदान केलं आणि देशात सर्वात जास्त मतदान म्हणजे 75% पेक्षा जास्त मतदान हे खोऱ्यामध्ये, जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये झालं। असं असताना पुन्हा एकदा ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी आपलं डोकं वर काढण्याचा प्रयत्न केलाय, हे ठेचून काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। त्याचमुळे एनआयएचे ज्येष्ठ अधिकारी दाखल होतील। सोबतच आजच पॅरामिलिटरी फोर्सेस सोबतच जर बघितलं, पॅरा कमांडो देखील ती घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि कुठल्याही परिस्थितीत 3 दहशतवादी, सध्या जी सूत्रांनी माहिती दिली की 3 दहशतवाद्यांनी हे संपूर्ण घमासान केलेलं आहे, त्या सगळ्यांना यमदस्ती साधण्यासाठी निश्चितपणे हे सर्व पॅरा कमांडो कारवाई करतील अशा प्रकारचा विश्वास खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील दर्शवलेला आहे। पहलगाममधल्या हल्ल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आपण तीव्र निषेध करतो। या हल्ल्यात जीव गमावलेल्यांच्या प्रती श्रद्धांजली व्यक्त करत जखमी लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना। घटनास्थळी सर्व पद्धतीची मदत पुरवण्यात येईल। असा घृणास्पद हल्ला करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही। त्यांचे हे दुष्ट मनसुबे कधीच यशस्वी होऊ देणार नाही। दहशतवादाविरोधातली आमची लढाई अचल असून ती आता अधिक मजबूत होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा ट्विट केलंय। ते लागली श्रीनगरसाठी रवाना सुद्धा झालेत। पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झालाय, त्यामुळे आपण दुःखी आहोत। मृतांच्या कुटुंबियांप्रती आपण आपल्या संवेदना व्यक्त करतो। भ्याड दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही। कठोर कारवाई केली जाईल आणि लवकरच श्रीनगरला जाणार असल्याचं अमित शहांनी सांगितलं आणि नुकत्याच आलेल्या माहितीप्रमाणे ते श्रीनगरसाठी रवाना सुद्धा झालेत। तर राहुल गांधींनी सुद्धा ट्विट केलंय। राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की अनेक जण या हल्ल्यामध्ये जखमी झालेत आणि या भ्याड हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झालाय। ही घटना अतिशय निंदनीय आणि हृदयद्रावक आहे। शोकाकुल कुटुंबियांप्रती राहुल गांधींनी संवेदना व्यक्त केल्यात। जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी ती प्रार्थना करतात। संपूर्ण देश दहशतवादाच्या विरोधात एकजूट दाखवतोय। जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी सरकारनं आता जबाबदारी घ्यायला हवी। भविष्यात अशा क्रूर घटना घडू नयेत आणि निष्पाप भारतीयांना आपले प्राण गमवावे लागू नयेत यासाठी ठोस पावलं उचलायला हवीत, असं राहुल गांधी विरोधी पक्षनेते यांनी नमूद केलं आपल्या ट्विटमध्ये। तर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। पर्यटक सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी अर्थातच काश्मीरला खूप मोठी पसंती देतात जेव्हा गरमीचे दिवस सुरू असतात आणि खास करून संपूर्ण भारतातलं एक प्रकारे काश्मीर हे नंदनवन मानलं जातं आणि त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक आता सुद्धा पहलगाम मध्ये उपस्थित होते। याच पहलगाम में कहा था कि बड़ा हमला है, काफ़ी लाशें हैं और काफ़ी सारे लोग घायल हुए हैं। ऐसा ही लग रहा है। इर्द गिर्द अभी मातम पसरा है। ये पूरा सन्नाटा है यहाँ पे इस पूरे पहलगाम एरिया में। तो ये कहा जा सकता है कि रीसेंट टाइम्स में ये सबसे बड़ा, मैं ये कहूँगा कि शायद जब से यहाँ पे मिलिटेंसी शुरू हुई है तब से लेकर अब तक का सबसे बड़ा अटैक है जिसमें इतनी कैजुअल्टीज़ हुई हैं। तो प्लान्ड तरीके से फिर ये अटैक किया गया है, पूरी प्लानिंग की गई है किस तरीके से किस एरिया में इनको टारगेट करना है। एक बड़ा टेरर अटैक है, हम ये कह सकते हैं। जिस तरीके से ये चीज़ें अब सामने आ रही हैं, यानी पूरा प्लानिंग करके वो आए हैं, पूरा प्लानिंग करके उन्होंने हमला किया। उनकी कोशिश ये थी कि ज़्यादा से ज़्यादा लोगों की मौत हो और अब ये कहा जा सकता है इस पूरे एरिया में मातम पसरा है और इस पूरे एरिया में कॉर्डन सर्च ऑपरेशन चल रहा है। आप देख सकते हैं यहाँ पे आपको दिखेगा सीआरपीएफ हो, पुलिस हो, भारतीय सेना हो, सिर्फ जी
प्रशांत, संध्याकाळच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती मिळते आणि त्यावेळेला दहशतवाद्यांनी आधी काही लोकांना नावं विचारली आणि त्यानंतर ते मुस्लिम नाहीत म्हणून त्यांना गोळी मारल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा सांगितलं. नेमकं काय घडलं ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे? ज्ञानदा, साधारणतः दुपारी 2:30 दरम्यान हा पहिला हल्ला झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्यामध्ये साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते 19 जे पर्यटक आहेत ते जखमी आहेत. त्यापैकी काही अजूनही गंभीर जखमी आहेत. साधारणतः 4 ते 5 जे आहेत ते गंभीर जखमी आहे. साधारणतः याच्यामध्ये 27 जण दगावले. नहीं करेंगे, इनको दूर करने के लिए आप संगठित होके एक तो आपका एक कमांड एंड कंट्रोल से पूरी सिक्योरिटी एजेंसीज आपके अंडर रिपोर्ट करेंगी और आपको पता होना चाहिए टेररिस्ट कौन से घर में कहां छुपा है, लोकल थानेदार को पता होता है. अगर आप सोचते हैं कि लोकल पुलिस को नहीं पता होता, भूल जाइए, लोकल पुलिस को पता होता है. नहीं तो थानेदार हिंदुस्तान कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक कोई ऐसा थाना नहीं है जहां पे थानेदार को ये खबर ना हो. थानेदार एक बहुत तगड़ी चीज होती है, उसको पता होता है, पर हम ये खबर निकलवाते नहीं है. वहां पे भी रिलीजियस डिवाइड की बात शुरू हो जाती है. हमारे कई सारी ये बीमारी को दूर करने के लिए एक तो मैंने ये आपको 2 तरीके बताए, और फिर जो आपके जो जितने एरिया जहां से वो फॉर्म अप होके अंदर आ रहे हैं उन पे आप इमीडिएट स्ट्राइक करिए. सर्जिकल स्ट्राइक करके घर वापस नहीं आना, सर्जिकल स्ट्राइक करके वहां पे उनको ऑक्यूपाई करना जगह को, वो 8-10 जगहों को ऑक्यूपाई कर लीजिए. और फिर देखिए जो हैंडलर्स हैं, जो पाकिस्तानी के जो अंदर घुसवाने की कोशिश कर रहे हैं फोर्सेस, वो पीछे चली जाएंगी और एंट्री खत्म और कम होने लग जाएगी, वो डिफेंस पे आ जाएंगे. हम ये नहीं करते. हमारे पास मल्टी बैरल रॉकेट लॉन्चर्स हैं, अटैक हेलीकॉप्टर